बोला पुंडलिक हरी पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री सत्यानारायण महाराज गोपाल कृष्ण भगवान भलावे 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 चलो विठ्ठल चलो विठ्ठल चलो विठ्ठल पकवाज ताड़ ताड़िया पकवाज ताड़ ताड़िया पकवाज ताड़िया ढाल 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 वाह वाह टाळ्या वाजवा एकदा वाह वाह अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लगो राजसा माझिया विष्णुदासा भाविकासी नामा म्हणे तया सावे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो विठ्ठल महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग करु प्रथम नमला पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू
बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्फुर्दिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव। ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो 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 ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जेने धर्म जितविला चिवडी तो संभाजी जाननवाडी तया छत्रपतीचे चरण कमळी साष्टांग दंडवत करीत सो आई महाराज महाराज विराजिए आइए महाराज विराजिए आइए महाराज विराजिए कथा करो मति अनुसार आइए 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 महाराज विराजिए जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लगो राजसा माझिया विष्णुदासा भाविकासी नामा म्हणे तया सावे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवी करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ भगवान परमात्म्याचे अतिशय लाडके भक्त ज्यांच्या नामातून जगाला नामस्मरणाचा संदेश भेटतो ज्यांची ज्ञानोपारायणांना सुद्धा आस लागते ज्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रचंड प्रकारे प्रचार प्रसार केलाय ज्यांना वारकरी संप्रदायामध्ये
पवित्र मुख म्हणून पाहिलं जातं, ज्यांना संतांचे शिरोमणी म्हटले जातात, असे असणारे संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा अभंग तुम्हा मायबापांच्या सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल असो. अभंग आहे नामदेवरायांचा आणि अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा, भगवंताच्या पादस्पर्शाने पुनीत झालेली आपली ही नंदगाव नगरी आहे आणि या नंदगाव नगरीमध्ये चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह, सप्ताहाचे वय वर्ष 40वे. आपल्या सप्त्याचे 3 तप पूर्ण झाले आणि आता आपल्या सप्त्याची 4थ्या तपाकडे वाटचाल चालू आहे बरं का बाबा. अजूनही लोकांना माहित नाही की 3 तप कसे पूर्ण होतात. किती वर्षाचं एक तप असतं? 12 वर्षाचं एक तप असतं. असे आपल्या सप्त्याचे किती तप झाले? 3 तप झाले आणि आता आपल्या सप्त्याची 4थ्या तपाकडे वाटचाल चालू आहे. 4थ्या तपाकडे वाटचाल चालू असताना आपले जे 4थ्या तपातले जे 12 वर्ष होते त्यातले हे 4 वर्ष कमी झाले. आता खाली किती उरले? 8 वर्ष. आणि या 40व्या वर्षी आपल्या सप्ताहाचे 3 तप पूर्ण होऊन जे 4 वर्ष शिल्लक झाले, त्या 4थ्या वर्षी म्हणजे 40व्या वर्षी माझी 3ऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा घेतली. याचं मी परम भाग्य मानतो. विठ्ठल विठ्ठल. माझ्यासारख्या पामराला तुमच्या मायबापांची सेवा करायला भेटते, हे पण परम भाग्य आहे. कीर्तनासाठी उपस्थित असलेले सगळेच गुरुजन मंडळ आहेत, ज्यांच्यात मी गेली 5 वर्षापासून टाळ घेऊन उभा राहत होतो. ज्यांनी मला सांगितलं, इथं चुकलास तू, इथं चुकला बर का, इथं दुरुस्त कर तुझी गलती, असे म्हणणारे सगळेच गुरुजन मंडळ आहेत. जसं की मृदुंग वादक श्री हरिभक्त परायण सुनील महाराज चोरगावकर, त्यांचा मृदुंग ऐकवा असा वाटतो. नाना आहे आपले भागवत नाना, काय वाजवता, अतिशय गोड. आणि ज्यांनी कीर्तनाची चाल म्हणतानाच त्यांची झलक दाखवली असे असणारे आमचे रोहिदास आबा, हे पण आहेत. आणि ज्यांना अकोला जिल्ह्याचं भूषण, विदर्भ कोकिळा म्हणून ज्यांना ओळखलं जातं, असे असणारे आमचे दिलीप महाराज, हे पण कीर्तनासाठी उपस्थित आहे. आमचे कवठडचे महाराज आहेत, बाल कीर्तन करत बरं का बाबा. आमचे अमोल दादा बाबा आहे, करंजवरनं आले पेशल. आपले काका आहे इकडे भाऊ, आणि हे 2 विद्यार्थी आळंदीवरनं. एकचं 1लं वर्ष आहे आणि एकाचं 2रं वर्ष चालू आहे. काय म्हणावं, माऊलीच्या सानिध्यात राहणाऱ्या व्यक्तीला काहीच कमतरता नसते. ज्या विद्यार्थ्याला तोत्र मोत्र बोलता येत होतं बाबा, पूर्ण तोत्रा बोलत होता बरं का, काहीच बोलता येत नव्हतं, त्याने आपल्या धर्मग्रंथाचं फक्त 15वा अध्यायाची संहिता घेतली. आता असं खडखड बोलतो. माऊलीच्या सानिध्यात राहण्याचा फायदा आहे. विठ्ठल 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 असो. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कवणे काळी, संत मंडळी सुखी असो. सज्जनांनो, अभंग आहे नामदेवरायांचा आणि अभंगामध्ये नामदेवराय काय म्हणतात, देवा मला तुझ्याकडे एक मागायचंय. भगवान परमात्मा म्हणले, बोल ना नामा, काय मागायचंय? तुझ्यासाठी माझा जीव ओलांडून देईन. नामदेवा तू माग. नामदेवरायांनी सांगितलं, देवा मी जे मागणार आहे ते माझ्यासाठी मागणार नाही, जे तुझं नामस्मरण करतात ना त्यांच्यासाठी मागणार आहे. पण अगोदर थांब, मी जो अभंग कीर्तनाला सेवेसाठी घेतलाय त्या अभंगाचा अगोदर तुम्हाला सरळ सरळ भावार्थ सांगतो, नंतर अभंगाचं विश्लेषण करू. मग नामदेवराय काय मागतात देवाकडे याचं आपण बघू. विठ्ठल विठ्ठल अभंग आहे नामदेवरायांचा आणि अभंगामध्ये नामदेवराय काय म्हणतात, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, कुणाला? माझिया सकळा हरीच्या दासा. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा. जो देवाचं नामचिंतन करतो, जो देवाची भक्ती करतो, त्याला अकल्प आयुष्य द्या, असं नामदेवराय म्हणतात. आणि नुसतं त्यालाच नाही तर त्याच्या संपूर्ण कुळाला सुद्धा अकल्प आयुष्य व्हावे असं नामदेवराय म्हणतात. अजून काय म्हणतात,
कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो. जो देवाचं नामचिंतन करतो ना, जो देवाची भक्ती करतो, त्याच्या मनामध्ये कल्पना निर्माण होऊ नको देऊ, संकल्प नको निर्माण होऊ देऊ, असं नामदेवराय म्हणतात. तिसऱ्या चरणात काय वर्णन केलं नामदेवरायांनी? अहंकाराचा वारा न लगो राजसा, माझिया विष्णुदासा भाविकासे. जो नारायणाचा भक्त आहे, जो पांडुरंगाची सेवा करतो, जो रोज त्याचं नित्य नियमानं त्याचं कार्य करत असतो, त्याला अहंकार वाऱ्यासारखा सुद्धा स्पर्श करू नको देवा, असं नामदेवराय म्हणतात. त्याला अहंकार वाऱ्यासारखा सुद्धा स्पर्श करू नको. शेवटच्या चरणात काय म्हणलं नामदेवरायांनी? नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग. जो व्यक्ती त्याच्या मुखानं पांडुरंगाचं नामस्मरण करतोय, पांडुरंगाची सेवा करतोय, पांडुरंगाचं भजन करतोय, त्याचं कल्याण व्हावं. नुसतं कल्याण नाही तर कोटी कल्याण व्हावं, असं नामदेवराय या अभंगाच्या सरळ सरळ भावार्थात सांगतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंग आहे नामदेवरायांचा. आणि नामदेवराय तुम्हाला सामान्य वाटतात मायबापांनो? जो ज्याच्या हाताने देवाला जीव घालतो, ज्याची युगानुयुगांपासून देवासोबत संगती आहे, ज्याची पिढ्यानं पिढ्या देवाची उपासना आहे, एवढूसा लेकरूनं जगाच्या मालकाला जीव घालणं सोपं आहे का? आणि त्या जगाच्या मालकाने एवढूशा लेकराच्या हाताने जेवणं सोपं आहे का बाबा? हा, आमचे संत म्हणतात, आम्ही जन्मोजन्मांतरीपासून पुण्य करतो, जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. संत म्हणतात, आम्ही जन्मोजन्मांतरीपासून देवाचं नामस्मरण करतोय, चिंतन करतोय, त्यावेळेस कुठं तो आम्हाला भगवान पांडुरंग परमात्मा भेटला. आणि आपल्या या नामदेवरायांची, ज्यांचा आज मी कीर्तनासाठी अभंग निवडलाय, त्या नामदेवरायांची युगानुयुगांपासून देवाची संगती आहे महाराज. सत्ययुगात नामदेवराय होते, सत्ययुगात नामदेवराय होते. सत्ययुगात नामदेवराय कोणाची भक्ती करत होते? सत्ययुगात नामदेवराय कोणाच्या अवतारानं कोणाचं नामस्मरण करत होते? तर ऐका, सत्ययुगामध्ये नामदेवराय भक्त प्रल्हादाच्या रूपानं भगवान श्री हरी नारायणाचं नामचिंतन करायचे. आणि त्या प्रल्हादाचा जन्म अशा असुराच्या पोटी झाला होता बाबा. असा असुर की त्या असुरानं एक नियम तयार केला होता. नाव घेऊन येदी देवाचे, हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. जो देवाचं नामस्मरण करेल, जो देवाचं चिंतन करेल, त्याचा शिरछेद केला जाईल, त्याला देहदंडाची शिक्षा भेटेल, असा नियम त्यानं तयार केला होता. पण म्हणतात ना, देवाची करणी आणि नारळात पाणी. ज्यानं नियम तयार केला त्याच्याच घरात नियत मोडणारा जन्माला आला. आता ते कसं? भक्त प्रल्हाद हा हिरण्यकश्यपूचा सर्वात लहान मुलगा होता आणि तो देवाचं नामचिंतन करायचा. कधी कळालं हिरण्यकश्यपूला की भक्त प्रल्हाद देवाचं नामचिंतन करतो असं? कधी कळालं? ज्यावेळेस हिरण्यकश्यपूने भक्त प्रल्हादाला शिकायसाठी शाळेत पाठवलं, त्यावेळची शाळा म्हणजे गुरुकुल पद्धतीची असायची बरं का. एकदा पोरग गेलं की पूर्ण शिक्षण घेतल्याशिवाय परत येत नव्हतं. त्यावेळची शाळा म्हणजे गुरुकुल पद्धतीची शाळा होती. गुरु जसे बोलायचे तसे भक्त प्रल्हाद बोलून दाखवायचे. गुरुला वाटलं, अरे हे राजाचं पोरग किती हुशार आहे, याने जर असंच जर राजा पुढे बोललं तर राजा आपल्याला बक्षीस देईल. बक्षीस कायचं?
शेंड्या उपटून घेतल्या त्यांच्या शेंड्या. विठ्ठल विठ्ठल त्या कशा तर ऐका. बोलवलं प्रल्हादाला. प्रल्हादा इकडे बस वाडा मांडीवर. प्रल्हाद मांडीवर बसला. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला प्रश्न विचारला, बाळा काय शिकलास तू गुरुच्या घरी? त्या प्रल्हादाला उत्तर दिलं. ऐका बरं का मायबापांनो, काळजाला स्पर्श करणारं उत्तर आहे. बाबा जीवा भावानं भक्ती करावी. बाबा भक्ती विना माणसाचं जीवन म्हणजे एखाद्या आंधळ्या माणसाचं जीवन. जसं की आंधळ्या माणसाला डोळ्यानं दिसत नाही. बोलत चला तुमचा जिमी काही परकाने बाहेर गावून नाही आला. बोलत चला. जसं की आंधळ्या माणसाला डोळ्यानं दिसत नाही, तो कधी कुठल्या विहिरीत जाऊन पडेल हे काही सांगता येत नाही. त्या प्रकारे भक्ती विना माणसाचं जीवन आहे. बाबा अशी भक्ती करावी. बाबा अशी भक्ती करावी. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम अशी 9-10 प्रकारची भक्ती सांगितली हिरण्यकश्यपूला. हिरण्यकश्यपू रागावला. हिरण्यकश्यपूने मांडीवरनं प्रल्हादाला खाली फेकलं आणि सांगितलं, सांग तुला हे कोणी शिकवलं? त्यावेळेस प्रल्हाद म्हणाले, बाबा मला हे कोणी शिकवायची गरज नाही पडत. मी माझ्या आईच्या उदरातून शिकून आलो. उद्धवाला धला कृष्ण दाता कृष्ण दाता उद्धवाला धला कृष्ण दाता कृष्ण दाता उद्धवाला धला कृष्ण दाता कृष्ण दाता उद्धवाला धला कृष्ण दाता. संतोष उच्चार प्रल्हाद बिंदला उद्धवाला धला कृष्ण दाता उद्धवाला धला कृष्ण दाता. सत्वर उच्चार प्रल्हाद बिंदला उद्धवाला धला कृष्ण दाता उद्धवाला धला सत्वर उच्चार प्रल्हादी विमला उद्धवाला धला कृष्णदाता. हिरण्यकश्यपूने विचारलं, सांग तुला हे कोणी शिकवलं? भक्त प्रल्हाद म्हणाले, बाबा मला हे कोणी शिकवायची गरज नाही. हिरण्यकश्यपूने विचारलं, तुला हे ज्याने शिकवलं त्याचा शोध मी नंतरून घेईल, पण ज्यानं तू ज्या देवाचं नामचिंतन करतो, तू माझा नियम मोडलास ना. तू जरी माझ्या पोटी जन्म घेतला असेल तरी तुला देहदंडाची शिक्षा भेटेल. भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी 11 प्रयोग केले. किती प्रयोग केले महाराज? 11 प्रयोग केले, पण एकही प्रयोग सक्सेसफुल झाला नाही. कारण नामानं तारलं. काय नामचिंतन करत होते? नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 स्वामी नारायण 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 स्वामी नारायण 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 सत्यनारायण नारायण नारायण सत्यनारायण नारायण 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 शिवनारायण शिवनारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण नारायण. काय नामचिंतन? नाम तुझे रे नारायणा फोडी पाषाणाला पाना. काय नामचिंतन करत होते. भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी 11 प्रयोग केले, पण एकही प्रयोग सक्सेसफुल झाला नाही. कारण तेवढा नामावर ठाम विश्वास होता, भगवंतावर तेवढा ठाम विश्वास होता. त्याला माहिती होतं की आपल्याला कोणी किती जरी मारण्याचा प्रयत्न केला
तरी आपण ज्याचं नामचिंतन करतोय, ज्याचं भजन करतोय, तो आपल्याला काही होऊ देणार. प्रल्हादासी पिता करी तो जातरी मरी तो मने मरी नारायण मरी तो मरे मणी नारायण. प्रल्हादासी पिता करी तो जातरी मरी तो मरे मणी नारायण मरी तो मरे मणी नारायण. प्रल्हादासी पिता करी तो जातरी प्रल्हादासी पिता करी तो जातरी प्रल्हादासी पिता करी तो जातरी परितो मने मरे नारायण परितो मने मरे नारायण. प्रल्हादासी पिता करी तो जातरी परितो मने मरे नारायण परितो मने मरे नारायण. तेवढा ठाम विश्वास होता. आता तुमचा आहे का नाही हे काही मला माहित नाही. हिरण्यकश्यपूच्या लक्षात आलं. हिरण्यकश्यपूने सांगितलं, जा बोलवा त्या भक्त प्रल्हादाला. भक्त प्रल्हाद आले. हिरण्यकश्यपूने सांगितलं, प्रल्हादा तुला आता देहदंडाची शिक्षा देणार, ते पण दुसऱ्या कोणाच्या हातानं नाही तर माझ्या हातानं. पण अगोदर तू ज्या देवाचं नामचिंतन करतो ना, त्या नारायणाचं नामस्मरण करतो ना, त्याला अगोदर मी माझ्या हातानं मारणार, मग तुला मारणार. प्रिय सांग तुझा भगवान परमात्मा कुठं आहे, सांग प्रल्हादा. त्यावेळेस प्रल्हादाने सांगितलं, बाबा माझा देव कुठं नाही. विठ्ठल जडी तडी भरला विठ्ठलावर नाही उरला आजचा दृष्टीने पाहिला विठ्ठल गिरी विठ्ठल. विठ्ठल जडी तडी भरला विठ्ठलावर नाही उरला आजचा दृष्टीने पाहिला विठ्ठल गिरी विठ्ठल. विठ्ठल जडी स्थळी भरला रित्ता ठाव नाही उरला, तो म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलचे विठ्ठल. सर्वत्र भगवान परमात्मा आहे, देव नाही अशी जागा नाही. हरि येथे रे हरि तेथे रे हरि येथे रे हरि तेथे रे हरि येथे हरि तेथे रे हरि येथे हरि तेथे रे हरि वाटोनी मोहरी तेरे हरि वाटोनी मोहरी तेरे हरि येथे रे हरि तेथे रे हरि येथे रे हरि तेथे रे हरि वाटोनी मोहरी तेरे हरि वाटोनी मोहरी तेरे हरि येथे हरि तेथे रे हरि येथे हरि तेथे रे. आता बसला भरोसा तुमचा आला, सर्वत्र भगवान परमात्मा आहे म्हणून. अजून एक प्रमाण देतो, देव नटला नाना रूपे. हरी बरोने उरला चराचरी बरोने उरला चराचरी देव नटला नाना परी देव नटला नाना परी बरोने उरला चराचरी बरोने उरला चराचरी देव नटला नाना परी देव नटला नाना परी. देव नटला नाना परी भरून उरला चराचरी. सर्वत्र भगवान परमात्मा आहे. अगदी वृक्षवेलीत देव आहे, मानसात देव आहे, पुरुषामध्ये सुद्धा देव आहे आणि स्त्रियांमध्ये सुद्धा देव आहे. लहानशा लेकरात देव आहे तर लहानशा मुलीत देव आहे.
जे काही डोळ्याने दिसतं त्यात देव आहे. अहो म्हाताऱ्या माणसात सुद्धा देव आहे. सर्व घटी राम देहा देई एक, सर्व घटी राम देहा देई एक, सर्व घटी राम देहा देई एक, सर्व घटी राम देहा देई एक. प्रकाशक सहस्रश में सूर्य प्रकाशक सहस्रश में म्हाताऱ्या माणसात सुद्धा देव आहे. सर्वत्र भगवान परमात्मा आहे. आपल्या मित्रात सुद्धा देव आहे, तर आपल्या शत्रूमध्ये सुद्धा देव आहे. आपल्या काळजाच्या तुकड्यात सुद्धा देव आहे, तर ज्याला पाहिल्यावर आपले 12 वाजतात त्याच्यात सुद्धा देव आहे. कोणाकोणाला पाहिलं ना बाबा, तर घड्याळीचे सगळे काट्याशी एका जागेवर येतात आणि काट्याचं टोक कुठं असतं. झोपले का नंदगावकर त्यावेळेस किती वाजता, त्यावेळेस 12 वाजल्यासारखं तोंड होतं. त्याच्यात सुद्धा देव आहे. सर्वत्र भगवान परमात्मा आहे. देव नाही अशी जागा नाही. हा, सर्वत्र भगवान परमात्मा आहे. ज्या सुनेनं सासूबाईला पाहिलं की त्या सासूबाईच्या अंगाला काटा येतो, त्या सुनबाईमध्ये सुद्धा देव आहे. ज्या सासूबाईनं सुनबाईला पाहिलं की त्या सासूबाईला थंडी ताप येतो, त्या सुनेमध्ये सुद्धा देव आहे. पण तुम्हाला सांगू, आपल्या गावचे जे आहेत ना नंदगावचे सासू सुना, त्यांचं कधी भांडणच होत नाही. बरोबर आहे ना. दोघींना माहिती की आपल्या दोघींमध्ये देव आहे, ते कधी भांडणच करत नाही. असो, आता विषय निघाला म्हणून थोडं सांगतो. जे काही आहेत ज्येष्ठ माता वर्ग, सासवा, त्याने लक्ष द्या बरं का. थोडा प्रश्न विचारतो. राहिलेत आपले काही 15 वर्ष, 20 वर्ष, 18 वर्ष, 10-12 वर्ष, किती राहिलेत कोणाला काय माहित आहे का? कोरोनातून वाचलो हीच लाख लाख कृपा भगवान श्रीकृष्णाची आपल्यावर. बरोबर आहे का नाही? राहिलेत आपले काही 10 वर्ष, 5 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, कोणाला काही माहित नाही. तुमचं पहिले अर्ध आयुष्य गेलं, लग्न ते सगळं, आणि उरलं तुमचे काय शेवटचे 20-25 वर्ष. त्यात तुमच्या घरात सुनबाई आली आणि त्या सुनबाई बरोबर तुम्ही भांडण करण्यामध्ये ते आयुष्य घालता. तुम्हाला खरंच शांतता लागन का? लागन का? तुम्ही मला सांगा. आता सध्याला काळ कोणाचा चालू आहे? सुनबाईचा चालू आहे का सासूबाईचा चालू आहे? बोला, उत्तर द्या. कोणाचा? सासूबाईचा? सुनबाईचा काळ चालू आहे. पूर्वी होता सासूबाईचा काळ. पूर्वी सासू म्हटलं की घर डायरेक्ट सासू होऊन जायचं. या सासूचा जात सोचविना, बाई सासूचा जात सोचविना, या सासूचा जात सोचविना, या सासूचा जात सोचविना. माझ्या माहेरचे कोणी येईना, माझ्या माहेरचे कोणी येईना ग, सासूचा जात सोचविना, बाई सासूचा जात सोचविना. चला असू द्या. सध्याला काळ कोणाचा चालू आहे? सुनबाईचा. पूर्वी होता तो काळ सासूबाईचा. सासू म्हणलं की घर डायरेक्ट सासू होऊन जायचं. पण आता तो काळ राहिला नाही. बिचारी काळाच्या ओघात बिचारी सासू समजदार झाली बरं का. लय समजदार झाली. काळाच्या ओघात बिचारी सासू लय खूपच समजदार झाली. आता त्या सुनबाईचा काळ चालू आहे. आता अजून त्यात एक लाडकी बहीण आली.
त्या लाडकी बहिणीचे खूपच लाड चालू आहे अजून. बरोबर आहे ना? विठ्ठल विठ्ठल असो, आपण विचारतो. त्या सासूबाईचा काढतो, सुनबाईचा काढतो बे. त्या सासूबाईनं जर त्या सुनेला जर प्रसन्न करायचं असेल तर त्या सासूबाईनं काय उपाय करावा? आता काही काही गावात आहे बरं का. माझं शिरूर तालुक्यात कीर्तन झालं होतं बाबा, पुणे तिथं रांजणगावच्या पुढं. तिथं जेवणाला गेलो, तिथं चूलबंद प्रकारची सप्ताह असतो. तिथं जेवणाला गेलो आणि जेवणाला गेल्यावर मग ते महाराज आले. तिकडनं एक आजीबाई आली, म्हणे महाराज थोडे पैसे वगैरे. म्हटलं आजी मीच दुसऱ्यानं, मलाच दुसऱ्यानं पाळलं आणि तुम्ही माझ्याकडनं पैसे मागायले, बरोबर आहे का नाही? मग त्यांना म्हटलं थांबा देतो तुम्हाला. मी काढले खिशातून 50ची नोटन दिली. मला जायलाच भाडं नव्हतं. म्हटलं कीर्तनातून जे भेटेन त्यातून आपण जाऊ म्हटलं आळंदीला परत. काय 100 रुपये लागत तिथून रांजणगाववरनं जाऊ म्हटलं परत. म्हटलं आजीबाई हे घ्या म्हटलं 50 रुपये. तर आजीबाईने घेतले. म्हटलं आजीबाई तुम्हाला मुलगा वगैरे? म्हणे काय सांगू म्हणे महाराज, एक पोरग आहे, त्या पोराचं लग्न केलं म्हणे, अशी सुंदर रूपवान सून आणली म्हणे, तो विचारूच नका. पण म्हटलं काय आलं मग? ते सून भाकरच दे ना म्हणे. म्हटलं गाव कुठलं तुमचं? म्हणे इथलेच म्हणे रांजणगावचे. मग म्हटलं आता कसं जायचं घरी? म्हणजे तुमच्याकडनं भाड्याला पैसे घेतले. म्हटलं इकडे कशाला आले? म्हणे इथं सप्ताह दिसला, इथं जेवणाला भेटन म्हणून आले होते. विठ्ठल विठ्ठल सुनबाईचा काळ, सुनबाईच्या काळातलं उदाहरण. त्या सुनेनं सासूला जेवण दिलं नाही. त्याच्याकरता तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर तुमची सून प्रसन्न करायची असेल तर माझ्याकडे लक्ष द्या. लिहून घ्या लागलंच तर साहित्य काय काय लागत, कोणतं कोणतं लागत, काय काय करावं लागत. विठ्ठल 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 पेन आणून देऊ तुम्हाला नंतर. नाही तुमच्या घरी येतो सांगायला, गावातच आहे मी उद्या दिवसभर. असो, लिहून घ्या लागलंच तर, रेकॉर्डिंग करून घ्या कोणाच्या मोबाईलमध्ये असेल काय असेल ते. जमलं तर घरी घरी येतो तुम्हाला सांगायला. हा माहिती आहे तुमच्या सगळ्यांच्या घरं. नाहीतर या संध्याकाळी मीटिंग बसू आपण उद्या. विठ्ठल 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 आपण विचारतो. तुम्ही तुमच्या सुनेचे कुठल्याच प्रकारचं काम करायचं नाही. तुम्ही म्हणत असाल मायला MA ला मार्क हो घालता, आता काम जर नाही केलं तर ती भाकर काय तुकडा बी देणार नाही. पण तुम्ही ऐका पहिले, तुम्ही तुमच्या सुनेचं कुठलंच काम करायचं नाही. नाही तुम्ही घर झाडायचे नाही, घर पुसायचे नाही, चपात्या करायच्या नाही, भाजी करायची नाही, धुणं नाही, काहीच नाही. अगदी तिचे लेकरं सुद्धा सांभाळू नका. पण मी जे सांगतो ते ऐका बरं का. नाही तर मग तुम्ही म्हणाल मायला महाराजांनी सांगितलं, पण हे तर आपल्यावरच उलटे बोमा पडल्या, बरोबर आहे का नाही? तुम्ही तिचे लेकरं सुद्धा सांभाळू नका. पण ऐका, हातात जपाची माळ घ्यायची. जपाची माळ माहिती ना प्रत्येकाला? जप माळ घ्यायची आणि ती जप माळ सारखी जपायची नाही. जप माळ सारखी जपायची नाही. जप माळ घेऊन उंबरठ्यात जाऊन बसायचं. आपल्या घराचा जो दरवाजा आहे, मेन दरवाजा, रस्त्यावरचा, रस्त्यावर जाऊन, म्हणजे रस्त्यावर नाही बसायचं, वट्ट्यावर बसायचं. विठ्ठल 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 अर्थचा अनर्थ नको करा. वट्ट्यावर जाऊन बसायचं. हातातली जपाची माळ सारखी जपायची नाही. ज्यावेळेस तुमच्या सुनेची एकदम जवळची मैत्रीण तुमच्या घरापुन्हा जाईन ना, त्यावेळेस तिला ऐकू जाईन एवढ्या जोरात म्हणायचं, माझ्या सुनासारखी सून अख्ख्या नंदगाव मध्ये नाही. विठ्ठल एवढंच बोला हो, एवढंच, काय नाही दुसरं बरं का, एवढंच. लगेच ते करण तिकडे लागत. व माय काय कावतून माय तुला सासू तुला जप ना माळवर जप कर नाही हो माय. तुझी सासू तुझ्या जपाच्या माळवर जप करते काय म्हणते? खरंच काय करते? माझ्या सुनासारखी सुना अख्ख्या नंदगाव मध्ये नाही.
नाही जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी 9 वाजता काजू बदाम टाकून तुपातला शिरा हजर झाला तर मला बोला विठ्ठल 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 तत्व असतं. तुम्ही जर तिला काहीच मान देत नसतील तर ती तुमचं कायला भांडे धुणे करण. बरोबर आहे का नाही? हे विचार असतो. असो, आता सध्याला सुनबाईचा काळ चालू आहे. पूर्वी होता सासूबाईचा काळ. आता जर तुम्हाला व्यवस्थित राहायचं असेल, सुईनं 2-4 भाकरी 2 टाइम जेवण खायचं असेल तर सुनबाईचं तोलतोल करावं लागेल. तुमच्या मुलीपेक्षाही जास्त प्रेम तुम्हाला तुमच्या सुनेवर करावं लागेल. तुमच्या सुनेला तुमच्या घराची मुलगी म्हणून तुम्हाला तुमच्या घरात मानवावं लागेल. बरोबर आहे? काही चुकलं माझं? तुमच्या घराची सून जी तुम्हाला तुमच्या घराची मुलगी म्हणून नांदवावं लागेल. नाही तुम्हाला तुमची मुलगी म्हणून नांदवता येत तर त्या तुम्ही तुमच्या घराची सुनेला तुमच्या घराची लक्ष्मी म्हणून नांदवा. त्या घरात कधीच कटकट होणार नाही, भांडण होणार नाही. त्या घरात सदैव लक्ष्मीचा वास राहील. फक्त मी सांगितलेल्या प्रकारे करायचं. तुमच्या सुनेला तुम्ही लक्ष्मीप्रमाणे वागायचं. समजलं ना? असू द्या, आपण पार कुडं पांगलो. आपला विषय चालू होता. सगळ्यांमध्ये देव आहे, सर्वत्र भगवान परमात्मा आहे. विठ्ठल जडी स्थळी भरला प्रमाणाप्रमाणे रित्ता ठाव नाही उरला. सर्वत्र भगवान परमात्मा आहे. त्या हिरण्यकश्यपूने भक्त प्रल्हादाला विचारलं, प्रल्हादा सांग तुझा देव कुठं आहे? प्रल्हादाने सांगितलं, बाबा माझा देव नाही अशी जागा नाही, सर्वत्र भगवान परमात्मा भरलेला आहे. त्या हिरण्यकश्यपूने विचारलं, या खांबात तुझा देव आहे का? या खांबात? हो आहे ना बाबा. या खांबात? आहे ना बाबा. या खांबात? आहे ना बाबा. जशी ते हिरण्यकश्यपूने लात उगारली, खांबावरी लात मारिली दुर्गा, खांबावरी लात मारिली दुर्गा, खांबावरी लात मारिली दुर्गा, खांबावरी लात मारिली दुर्गा. जशी त्या हिरण्यकश्यपूने खांबावर लात घातली तसा खांब दुभांगला. काढ 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 काढ. त्यातून भगवान नरसिंहांचं प्रागट्यकरण झालं. बोलिये नरसिंह भगवान की जय. हा केसर से ओडी ओडी, हा केसर से ओडी ओ, हा केसर से ओडी ओडी, हा केसर से ओडी. नावनिया स्तंभ फोडी, नावनिया स्तंभ फोडी फोडी, हा केसर से ओडी ओडी, हा केसर से ओडी. धावनिया स्तंभ फोडी, धावनिया स्तंभ फोडी, हा केसर से ओडी ओडी, हा केसर से ओडी. हा केसर से होडी धावूनिया स्तंभ फोडी. जशी त्या हिरण्यकश्यपूने खांबावर लात घातली त्यातून भगवंत नरसिंहांचं प्रागट्यकरण झालं. नरसिंह भगवान गुर गुर करतायत. पाहता पाहता हिरण्यकश्यपूमध्ये आणि नरसिंह भगवंतामध्ये युद्ध सुरू झालं. युद्ध सुरू झालं आणि आता हिरण्यकश्यपू थकला. भगवंतानं त्याला मांडीवर घेतलं आणि उंबरठ्यावर जाऊन बसले. आणि भगवान नरसिंह भगवान परमात्मा त्याला मारणार, त्या हिरण्यकश्यपूला मारणार.
परंतु हिरण्यकश्यप मरण्यासाठी तयारच नव्हता होत बाबा. त्या हिरण्यकश्यपूने सांगितलं, देवा मी तुमच्याबरोबर युद्ध केलंय, मी युद्धात हारलो, मला मस्त मान्य, पण मी मरणारच नाही. देवाला विचारलं कसं काय मरणार नाही. त्याने सांगितलं, देवा मला 12 महिन्यापैकी एकही महिन्यात मरण नाही. नरसिंह भगवंतांनी सांगितलं, बरोबर आहे ना, हा खास अधिक मास तुझ्यासाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. त्यानं सांगितलं, भगवान तरी पण तुम्ही मला मारू शकत नाही. देवानं सांगितलं, का मारू शकत नाही. म्हणे मला घराच्या आत मरण नाही, घराच्या बाहेर मरण नाही. मग नरसिंह भगवंतांनी सांगितलं, बरोबर आहे. उंबरठा ही एक अशी जागा असते की ती घराची आतलीही बाजू होऊ शकत नाही आणि घराची बाहेरची बाजू होऊ शकत नाही. आता इथं जे बसलेले आहेत ना महिला वर्ग, जे माता वर्ग आहेत, त्यांनी कान देऊ नये. तुम्हाला तुमच्या उंबरठ्याची रोज पूजा करता आली तर करा, रोज दिवा लावता आला तर लावा, पण ज्या गोष्टी करायच्या नाहीत त्या करू नका. ऐका, उंबरठ्यावर बसून कधी जेवण करायचं नाही, उंबरठ्यावर बसून कधी दात घासायची नाहीत, शिंकायचं नाही, खोकलायचं नाही, डोकं विंचरायचं नाही. डोकं विंचरता विंचरता डोक्यातले प्राणी काढून तिथं मारायचे नाहीत. विठ्ठल विठ्ठल. ती एक अशी जागा आहे, ती म्हणजे उंबरठा. हिरण्यकश्यपूने देवाला सांगितलं, देवा तुम्ही मला मारूच शकत नाही. हिरण्यकश्यपूने देवाला प्रश्न विचारला, तुम्ही मला मारूच शकत नाही. देवानं प्रतिप्रश्न भेद केला, का मारू शकत नाही. त्यानं सांगितलं, भगवान मला शस्त्रानं मरण नाही, अस्त्रानं मरण नाही. देव म्हणाले, बरोबर आहे, माझ्या मुखात काही शस्त्र नाही, माझ्या हातात काही अस्त्र नाही. मी तुला माझ्या नखानं फाडणार, नखानं फाडणार. तरी हिरण्यकश्यप म्हणाला, देवा तुम्ही मला मारूच शकत नाही. भगवान म्हणाले, कसं काय मारू शकत नाही. म्हणे मला नराकडून मरण नाही ना पशुकडून मरण नाही. भगवान म्हणाले, बरोबर आहे, माझं सर सिंहाचं आणि माझं शरीर नराचं आहे, म्हणून मी नरसिंह आहे आणि मी तुला आता फाडणार. जशी हिरण्यकश्यपूच्या पोटात नरसिंह भगवंतानं नख घातली आणि पोट फाडलं, टर्कन पोट फाडलं. पोट फाडलं आणि पोटातल्या आतड्या बाहेर काढल्या. आतड्या बाहेर काढून त्या आतड्या गड्यात घातल्या आणि अजून त्याच्यात उचकून पाहत होते. एका साधूने विचारलं, देवा तुम्ही त्याच्या सगळ्या आतड्या बाहेर काढल्या, त्याच्या पोटात काहीच नाही आता, पण अजूनही काही उचकून पाहतायत. त्यावेळेस त्या हिरण्यकश्यप त्यावेळेस त्या नरसिंह भगवंतानं उत्तर दिलं, ज्याच्या पोटी भक्त प्रल्हादासारखं रत्न जन्माला आलंय, असं रत्न कुठं दडलेलं आहे का ते पाहत होतो. विठ्ठल विठ्ठल. ज्या भक्तानं देवाला खांबातून प्रकट केलं तो भक्त किती महान असेल याचा विचार करा. आईच्या उदरातून देवाला जन्माला येणं नवल नाही, भक्ताच्या हाकेला वैकुंठाहून येणं हे सुद्धा नवल नाही. पण एका भक्तासाठी भगवान परमात्म्यानं निर्जीव वस्तूतून निर्माण होणं हे विशेष गोष्ट आहे बरं का महाराज, विशेष आहे. त्या देवाला जो खांबातून निर्जीव वस्तूतून जो प्रकट करतोय तो भक्त किती महान असेल. विठ्ठल 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 ज्यानं देवाची एवढी भक्ती केली की भगवान परमात्मा बरोबर तो सतत असायचा. ज्यावेळेस नरसिंह भगवंतानं त्रेतायुगामध्ये राम अवतारानं कार्य चालू केलं त्यावेळेस या भक्त प्रल्हादाची भक्ती करून पोट भरलं नव्हतं. पोट भरलं नसल्यामुळे त्याच भक्त प्रल्हादानं अंगद रूपानं श्री रामचंद्रांची भक्ती करण्यासाठी त्रेतायुगामध्ये अवतार घेतला. रामायण तसं भरपूर गोड आहे आणि त्यात अंगद महाराजांचं चरित्र खूपच गोड आहे. रामायण किती गोड आहे. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की, हम कथा सुनाते राम सकल गुण गान की, हम
त्याच अंगद महाराजानं रामचंद्रांची भक्ती करण्यासाठी त्रेतायुगामध्ये अवतार घेतला. अंगद महाराजांचं चरित्र खूप गोड आहे. तुम्ही जर रामायण ऐकत असाल, रामायण वाचत असाल, तर पहिली लंकेवरची भेट कोणी घेतली होती? बोलत चला. हनुमंतरायांनी. आणि हनुमंतरायांनी लंकेमध्ये हाहाकार केला वगैरे वगैरे केलं. ज्यावेळेस आता दुसऱ्या वेळेस लंकेत जायचंय, आता लंकेत कोणाला पाठवावं? बरेच म्हणाले हनुमंतरायांनी सगळं बघितलेलं आहे, हनुमंतरायांना जाऊ द्या. जामवंतजी म्हणाले, ऐकता का तुम्ही माझ्या म्हाताऱ्या माणसाचं? तुम्हाला जर योग्य वाटेल तर ऐका, नशीन योग्य वाटेल तर मग जाऊ द्या. बरोबर आहे का नाही? आपण जर एकच योद्धा वारंवार जर शत्रूकडे पाठवत असाल तर शत्रूचं बळ वाढेल. शत्रूला वाटन की यांच्याकडे एकच योद्धा आहे, यांच्याकडे बाकीचे योद्धे नाहीत, यांच्याकडे दुसरे योद्धे नाहीत. त्यामुळे जामवंतजींना प्रश्न विचारला, आता कोणाला पाठवावं? त्यावेळी अंगद महाराजांचं नाव घेतलं. वालीचे पुत्र अंगद यांना पाठवा. त्यांना पाठवलं. असो, रामायण तसं भरपूर गोड आहे. रामायण तसं भरपूर गोड आहे. ज्यावेळेस त्रेतायुगामधलं रामचंद्र भगवंतांचं कार्य संपलं आणि ज्यावेळेस द्वापार युगामध्ये कृष्ण लीला करण्यासाठी देवानं यायचं होतं, त्यावेळेस त्याच रामचंद्र देवानं कृष्ण रूपानं अवतार घेतला. आणि या अंगद महाराजांचं भक्ती करून करून पोट भरलं होतं का? नाही. त्याच अंगदानं कृष्ण रूपात म्हणजे द्वापार युगात उद्धव रूपानं तिथं जन्म घेतला. काय भक्ती करायची उद्धवजी? श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा, हे कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा, कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा, 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 कृष्ण गोविंद हरे मुरारे, 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 हे नाथ नारायण वासुदेवा, नाथ वासुदेवा. आणि ज्यावेळेस कलियुगात त्या कृष्ण भगवंतानं रुक्मिणी आई साहेबांचा रुसवा काढण्यासाठी महाराष्ट्रात पंढरपूर या ठिकाणी अवतार आले, विठ्ठल रूपानं अवतार आले, त्यावेळेस तेच उद्धवजी नामदेव रूपानं त्या ठिकाणी भगवान विठ्ठलाची भक्ती करण्यासाठी येत होते. हा चौयुगाचे चौयुगाचा भगवान भक्त नामा उभा कीर्तने. सत्य त्रेता द्वापार कली. सत्ययुगात भक्त प्रल्हाद, त्रेतायुगात अंगद महाराज, द्वापार युगात उद्धवजी आणि कलियुगात नामदेवराय. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तने, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी. काय नामदेवराय देवाचं नामचिंतन करायचे.
एकदा का नामदेवराय विठ्ठलाचं नामचिंतन करू लागले की काय त्या चंद्रभागेच्या वाळवंटात काय वातावरण तयार होत होतं. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझ्या ज्ञानोबा गोपाळाची मायावाटी, माझ्या ज्ञानोबा गोपाळाची मायावाटी. नामदेव केली महाबाळ भगवंत, नामदेव कीर्तन करी पुढे देवा पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवा पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवा पांडुरंग. काय वातावरण तयार व्हायचं. सेम ह्याच प्रकारे वातावरण तयार व्हायचं, याच्यापेक्षा जास्त पण कमी नाही. विठ्ठल विठ्ठल नामदेवराय कीर्तन करायचे. नामदेवरायच्या कीर्तनात जगाचा मालक यायचा, जगाचा मालक नाचायचा. एक दिवस नामदेवराय कीर्तन करत होते. नामदेवराय कीर्तन करत असताना पांडुरंग परमात्मा एवढे नाचले, एवढे नाचले की देवाचा नाच नाच नाचता 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 देवाचा गडला पितांबर, देवाचा गडला पितांबर, देवाचा गडला पितांबर. नाचता 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 देवाचा गडला पितांबर, देवाचा गडला पितांबर, देवाचा गडला पितांबर. नाचता नाचता सावतोई देवाय साबोले कबीर, सावतोई देवाय साबोले कबीर, सावतोई देवाय साबोले कबीर, सावतोई देवाय साबोले कबीर. कीर्तन करी नाम कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नाम कीर्तन करी नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, सावध होई देवायसे बोले कबीर. नामदेवराय कीर्तन करत होते. नामदेवरायच्या कीर्तनात जगाचा मालक नाचायचा. प्रत्येक कीर्तनात भगवान परमात्मा उपस्थित असतात. जेथे कीर्तनाची शोभा तिथे पांडुरंग उभा. माझे भक्त गाती जेथे, माझे भक्त गाती जेथे, माझे भक्त गाती जेथे, माझे भक्त गाती जेथे. नारदाने उभा करते, नारदाने उभा करते, माझे भक्त गाती जेथे, माझे भक्त गाती जेथे. ओ नारदाने उभा करते, ओ नारदाने उभा करते, माझे भक्त गाती जेथे, माझे भक्त गाती जेथे. सर्वत्र जिथं कीर्तन चालू असतं, जिथं देवाचं नामचिंतन चालू असतं, तिथं भगवान परमात्मा उपस्थित असतात. नामदेवरायानं खांद्यावरचा शेला घेतला आणि देवाच्या कमरेला बांधला. त्यावेळेस पासून कुठं वारकरी संप्रदायामध्ये कंबर बांधून कीर्तन करण्याची परंपरा सुरू झाली आहे. एक कारण आहे त्याच्या पाठीमागचं. नाहीतर बरेच लोक म्हणतात महाराज जास्त खाऊन घेतो, महाराजाला झोप लागाव नाही म्हणून महाराज जोरानं कंबर बांधतो म्हणून महाराजाला झोप लागत नाही. असं काही नसतं. हे कारण आहे त्याच्या पाठीमागचं. नामदेवरायानं देवाला त्यांच्या हाताने जीव घातलं. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी नो हे हा सामान्य महिमा संतांचा, नो हे हा सामान्य संत महिमाचा.
नामदेवरायनं देवाला त्यांच्या हाताने जीव घातलाय. काय जीव घालत होते? या नाम्याची खीर, या नाम्याची खीर चाखतो, या नाम्याची खीर चाखतो, चोखोबाचे गुरे राखतो. या नाम्याची खीर चाखतो, चोखोबाचे गुरे राखतो. धुरंधराचा तो परमात्मा, धुरंधराचा हा परमात्मा, वालीला माझीचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. नामदेवरायाच्या हाताने जगाचा मालक खीर खात होता. भगवान पांडुरंग परमात्मा नामदेवरायाच्या हाताने खीर खात होता. त्याला कोणाच्या हाताची खायची सवय? कौशल्य मातेच्या. असं कोणाच्याच हाताचं खात नव्हता. शबरी मातेच्या हाताची खायची सवय होती. यशोदा मातेची हाताची खायची सवय होती. कोण कहते हैं भगवान खाते नहीं, कहते हैं भगवान खाते नहीं, जो खाते नहीं वैसे खिलाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, राम नारायणम जानकी वल्लभम, राम नारायणम जानकी वल्लभम. कौन कहते भगवान सोते नहीं, कौन कहते हैं भगवान सोते नहीं. मैया यशोदा के जैसे सुलाते नहीं, माया यशोदा के जैसे सुलाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, राम नारायणम जानकी वल्लभम, राम नारायणम जानकी वल्लभम. त्याला कोणाच्या हाताची खायची सवय? शबरी माताच्या हाताची खायची सवय, यशोदा मातेच्या हाताची खायची सवय, कौशल्या मातेच्या हाताची खायची सवय. पण तो एवढूशा लेकराच्या हाताने खातोय. नामदेवरायाच्या हाताने जगाच्या मालकाने जेवण करावं विशेष गोष्ट आहे. तिथं खाऊ घालणारा केवढा मोठा आहे हे नाही बघितलं जात. खाऊ घालणाऱ्याचा भाव केवढा आहे हे बघितलं जातं देवाजवळ. थोर
हातानं जगाच्या मालकानं जेवण करावं. तुम्हाला वाटतं तुमच्या हाताने जेवण करावं? वाटतं का नाही? भगवान परमात्म्याने तुमच्या हाताने जेवण करावं वाटतं का नाही? त्यासाठी तुम्हाला देवाचं नामचिंतन करावं लागेल. ते कसं करावं लागेल? त्यासाठी तुम्हाला अगोदर हात वर करावं लागते. करावर हात करावं जन विठोबार माईक द्या बसून घ्या तुम्ही तिथं माईक देता नाही ना बसून तरी तडेच बोला बसून बोला बर द्या माईक द्या मोहित महाराज आणि मोहित महाराजच्या कीर्तनानं आलेले सर्व पुरुष आणि स्त्री यांना जय हरी. मोहित महाराजांचा कार्यक्रम ऐकल्याबरोबर सर्व पुरुष आणि स्त्री खूप आनंदीन झाले. प्रत्येकाला असं वाटत होतं मोहित महाराजांचा कार्यक्रम पडेल असं वाटत होतं. परंतु मोहित महाराजांनी पुरुषांनी स्त्रियांनी सर्व मन वेधून टाकलं. बराच 2 वर्षापासून मी मोहित महाराजाला विनंती करत होतो, महाराज तुम्ही गावातले महाराज झाले. आम्ही अनेक विद्वान महाराजांचे कार्यक्रम ऐकलेत, परंतु गावाचा महाराज थोडासा साधा बी कार्यक्रम केला तर आम्हाला खूप आनंद होईल.
हॅलो हॅलो बोला. मोहित महाराज आळंदीला गेले. जात असताना मी मोहित बोलू नका. महाराज महाराज तुमचा कार्यक्रम आम्हाला भरू द्या. त्याने सांगितलं बाबा अद्यापर्यंत मी शिक्षण खाजगी केलं, परंतु आता मोठ्या संस्थेमध्ये माझं नाव दाखल झालेलं आहे आणि माझं नाव दाखल झाल्यानंतर अभ्यासाचा भरपूर असा ताल पडतो. मी कार्यक्रम घेतो. नानाला सांगितलं का हो आमची तर इच्छा कीर्तनाची भरपूर आहे, परंतु महाराज नाही म्हणते. नानाला सांगितलं अरे असं न करू, लोकांचा आग्रह आहे ना, बरं नाही कार्यक्रम केला तर काय बिघडेल. महाराजांनी तो कार्यक्रम दिला. आले, सर्वांना आनंद झाला. बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा होती गावातला एक तरी संत आणि पुरुष या परमार्थिक व्हावा, अशी माझी इच्छा होती. परंतु भगवंताने कीर्तनकार महाराज झाला, त्याचा मला खूप आनंद वाटतो. माझी इच्छा, नानाची इच्छा असं एकच आहे, महाराज तुम्ही साधे कीर्तनकार नाही, विद्वान कीर्तन व्हाल. नानाची इच्छा आहे साधे कीर्तन नाही, भागवत कीर्तनकार होईल. भगवान श्रीकृष्ण त्यांना खूप असं मोठं यश देवो आणि पुढची प्रगती हो, हीच माझी इच्छा आहे. भगवंताच्या चरणी 2 मिनटं बोललो. नमस्कार. तुमचा जर आशीर्वाद राहील ना बाबा तर 1001% होईल. फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे सोबत गावाला. विठ्ठल 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 विठ्ठल. आज जसं प्रेम दाखवलं तेच प्रकारे तुम्ही आयुष्यभर प्रेम दाखवा. असो, आता आपण अभंग सोडू. नामदेवराय देवाकडे मागणी करतात. देवा मला तुझ्याकडे एक मागायचं. नामदेवराय म्हणाले, भगवान परमात्मा म्हणाले बोल ना नामा काय मागायचं. नामदेवराय सांगितलं देवा जे मागायचं ते माझ्यासाठी नाही मागायचं. जो तुझं नामचिंतन करतो, जो तुझी भक्ती करतो, जो तुझं रोज नित्य नेमानं हरिपाठ करतो, काकडा आरती करतो, त्याच्यासाठी मागायचं. देव म्हणाले बोल ना मागा, तुमच्यासाठी माझा जीव ओलांडून देईन नामदेवा, तुम्ही मागा. नामदेवराय सांगितलं देवा तो ज्याचं कार्य रोज पद्धतशीर करतो, जो रोज देवाचं नामचिंतन करतो, जो रोज देवाच्या आरतीला येतो, जो रोज हरिपाठात जातो, त्याच्यासाठी काय करतो नामदेव, त्याच्यासाठी काय करा देवा. तर नामदेवराय म्हणतात अभंगाच्या प्रथम चरण, अकल्प आयुष्य व्हावे दया तुला, 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 अकल्प
विठ्ठल 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 अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा. नामदेवरायने सांगितलं जो नित्यमाना भजन करतो ना, नित्यनेमाना भजन करतो ना, त्याच्यासाठी हे कर देवा. अजून काय म्हणतात नामदेवराय? कल्पनेची बाधा न हुकवणे काळी ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लगो राजसा माझिया विष्णुदासा भाविकासी. नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग. कल्पनेची बाधा न हुकवणे काळी ही संत मंडळी सुखी असो. ज्ञानेश्वर माऊली